आज मी एक आई आहे, म्हणूनच आधीपेक्षा आत्ता या क्षणाला मी आई या पॉवरला अनुभवू शकते. तर माझा हा लेख जगातील प्रत्येक आईला समर्पित आहे. आत्मा आणि ईश्वर म्हणजेच अफाट, अमर्याद आणि सर्वात शक्तिशाली, तितकेच मृदू आणि तितकेच कठोर असा अनुभव एकाच ठिकाणी आपण सर्वांनी अनुभवलेला आहे, ते म्हणजे आई. मम्मी, मॉम, मम्मा नावे कितीही बदलली, मॉडर्न झाली, तरी त्यातील आपल्या मुलाबद्दलचे प्रेम अख्ख्या ब्रह्मांडात बदललेले मात्र दिसणार नाही. साधेच उदाहरण द्यायचे झाले तर पहा ना, या पृथ्वीवर प्रत्येक इसमाचे मत एकच पडते, ते म्हणजे माझी आई उत्तम स्वयंपाक बनवते, जे जगात तिच्यासारखी कुठेच चव चाखायला मिळणार नाही. का असे? कारण या जगातील प्रत्येक आईकडे एक असा इन्ग्रेडियंट आहे जो कुठल्याच शेफकडे नसेल. तो म्हणजे तिने आपल्या मुलासाठी जेवण बनवताना त्यात भरभरून घातलेले प्रेम. ज्या इन्ग्रेडियंटमुळे तो पदार्थ जगातील सर्वात उत्कृष्ट पदार्थच असतो आपल्यासाठी. कारण त्या प्रेमाला कुठलाच सबस्टिट्यूट नसतो. मग अगदी तो साधा पदार्थ मिरचीचा ठेचा असो किंवा तिने बनवलेला गोडाचा शिरा, चव अफलातूनच. अगदी मंदिरात बनवलेला प्रसादाला जशी तोड नसते ना, अगदी तेच प्रत्येकाच्या आईने बनवलेल्या पदार्थाला तोड नसते. कारण तिने ओतलेले त्यातील प्रेम हे त्याला विशेष बनवते. ज्या दिवशी आपण जन्मलो त्या दिवसापासून तिचे जग म्हणजे केवळ आपणच असतो. तिचे अस्तित्व जणू आपणच बनतो. आपण जन्मतो, आपले बालपण, आपले तरुणपण, आपले लग्न, जावई, सुना, नातवंडे असा एका आपल्या जन्माच्या बिंदूपासून फुटलेले प्रेम कल्पवृक्षासारखे भरभर आपल्याला जोडल्या गेलेल्या अनेक नात्यांबरोबर वाढतच जाते, जिथे ती केवळ इन्फिनिटीच असते आणि कधीही न थांबणारी पहा ना, तिची काळजी मुलामुलींची लग्ने होऊन जावई, सुना आल्या तरी ती आपल्या सुखासाठी झुरतच असते. तिची काळजी, तिचे प्रेम, तिच्या मुलाबद्दलचा जिव्हाळा जन्मापासून अगदी शेवटापर्यंत असतोच असतो. बाळाच्या जन्मावेळी नाळ जरी तुटलेली असली तर आईच्या तिच्या हृदयातील नाळ परमेश्वर पण तोडू न शकणारी असते. इतकी पॉवर या आईमध्ये आहे. जगातील सर्व आईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा. कारण प्रत्येक स्त्री आई आहे जिच्यात आपण आपली आई शोधतो आणि पाहतो. हॅपी मदर्स डे.